आपदा में को अवसर में बदलना आना चाहिए अशी एक म्हण हिंदी भाषेमध्ये आहे. याचा अर्थ संकटातूनही संधी शोधता आली पाहिजे असा होतो. ही म्हण सध्या नंदुरबारमधील एका पाड्यावरील विद्यार्थ्यांसाठी अगदी तंतोतंत लागू पडते. शिक्षण घेण्यासाठी दररोज 2 ते 3 किलोमीटरची पायपीट या विद्यार्थ्यांना करावी लागते. पण तीही वेळ विद्यार्थी कशा प्रकारे सत्कारणी लावतात त्याविषयीचा हा रिपोर्ट बघूया. बे के बे बे दुने 4 हा आवाज साधारण कुठे ऐकू येतो? तर प्राथमिक शाळेच्या बाहेरून चालताना किंवा एखाद्या चाळीतून वगैरे चालताना एखाद्या घरातून. मात्र हे असे आवाज झाडाझुडपातून येतात असं सांगितलं तर विश्वास बसेल का? नाही बसणार. पण असं होतंय. हा आवाज या चिमुकल्यांचा आहे. हे चिमुकले अगदी वर्गात बसलेले असल्याप्रमाणे एका तालात पाढे म्हणतायत आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं पायपीटही करतायत. ही मुलं असं पाढे म्हणत म्हणत कुठं निघालीयेत हा प्रश्न पडला असेल ना. तर ही मुलं जात आहेत त्यांच्या शाळेत. हे सगळे विद्यार्थी नंदुरबार मधील धडगाव तालुक्यातील काल्लेखेत पाडा इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतले आहेत. ही सारी मुलं शाळेपासून 2 ते 3 किलोमीटरवर दुर्गम भागात राहतात. बरं, या विद्यार्थ्यांचा येण्या जाण्याचा मार्ग सुद्धा झाडाझुडपातला आहे आणि त्यामुळं प्राण्यांचाही धोका संभावू शकतो. त्यामुळं हा धोका टाळण्यासाठी आणि सोबतच ही पायपीट सुरू असताना शिक्षणही सुरू राहावं म्हणून शिक्षकांनी अनोखी क्लुप्ती शोधली. पायी पाडे हा उपक्रम घेतला. याच्यामुळे 12-13 पाड्यावरून लांबचे येणारे 5-6 किलोमीटर 3-4 किलोमीटर पासून येणारी मुलं एकत्रित येत असताना रस्त्यामध्ये हिंस्र प्राणी, सरपटणारे प्राणी यापासून त्यांचा जो रक्षण होत होता आणि आवाजामुळे त्यांना आवाजामुळे ते लांब निघून जायचे. तसेच घरात अभ्यासाची परिस्थिती नसल्यामुळे मुलांना अभ्यासाची सवय शाळेतून घरी जाताना व येताना होईल या उद्देशाने हा उपक्रम घेतला होता. याच्यामध्ये पाठांतर नेता म्हणून एक कॅप्टन नेमला होता. तो कॅप्टन मुलांना पुढे पाडे म्हणायचा, त्याच्यामागे त्यांचा गट हा पाठांतर म्हणायचे. हा उपक्रम आता फक्त पाढ्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर आता हे विद्यार्थी आणखीही विषयांचा अभ्यास करू लागले. मुलं पाढेच नाहीत तर कविता असतील, गाणी असतील, आपल्या शाळेतल्या बडबडगीती असतील, हेही ते मुलं म्हणू लागले. आणि पाढे हे आमचे मुलं उलटेही म्हणू लागले, सीधेही म्हणू लागले, आडवेही पाढेही ते म्हणू लागले. आणि त्याच्यामुळे आमच्या अभ्यासातला पण गणिताचा जो वेळ आहे, हसत खेळत गणित ही क्रिया पण आमची चांगल्या प्रकारे होऊ लागली आणि त्याचं आम्हाला चांगल्या प्रकारे रूपांतर अभ्यासामध्ये करता येऊ लागले. या विद्यार्थ्यांमधून शिक्षकांनी एक कॅप्टन सुद्धा निवडून दिलाय. या अनोख्या पायी पायी पाढे उपक्रमानं विद्यार्थ्यांना मदत होत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. मी आता 4थी शिकत आहे. आम्ही घरून येता जाता पाढे म्हणत असतो. मी एका गटाची प्रमुख आहे. मी त्या गटामध्ये पाढे घेत असते. ते आम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ आहेत. आम्ही उलटे सुलटे व आडवे पाढे म्हणतात. त्यापासून आम्हाला हिंस्र प्राण्यांची भीती कमी होते. या जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचं आणि विद्यार्थ्यांचं सध्या चांगलंच कौतुक होत आहे. शिवाय परिस्थितीची कारणं देऊन शिक्षणापासून दूर जाणाऱ्यांसाठी सुद्धा हा एक चांगला धडा आहे. कारण इच्छा वसे तिथं मार्ग दिसे या म्हणीला या मुलांचा हा उपक्रम 100% लागू पडतोय. आफ्ताब खान सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, नंदुरबार.